नमस्कार. मी बाळा बांगर. मी गेवराई तालुक्यातील एका ग्रामीण गावामध्ये आलेलो आहे. त्या गावाचं नाव निपाणी जवळका आहे. ह्या गावामध्ये याचं मुख्य कारण म्हणजे ह्या गावातील एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातून मला गेल्या 7-8 दिवसापासून संपर्क होत होता की तुम्ही आमच्यासाठी इथे या आणि एक व्हिडिओ बनवून टाकावं, आमच्यासाठी आवाज उठवा, कारण आम्हाला न्याय पाहिजे. न्याय ह्याच्यामुळं पाहिजे कारण ह्या कुटुंबातील एक महिला, एक आपल्या आईच्या वयाच्या असणाऱ्या, त्यांचं वय 47 ते 48 वर्ष वय आहे, अशा आमच्या आई भगिनी कुटुंबातून मिसिंग झालेल्या आहेत, बेपत्ता झालेल्या आहेत आणि त्यांचा तपास पोलीस प्रशासनाकडून पाहिजे तेवढ्या गतीने होत नाहीये. त्यामुळे ह्या कुटुंबाने आम्हाला आवाज उठवण्यासाठी इथं बोललेलं आहे आणि आपण सर्व मिळून ह्या कुटुंबासोबत ठाम राहतो आणि त्यांची व्यथा काय आहे ते आपण जाणून घेतो, त्यांच्याकडूनच ऐकू. भैया, काय सांगता, नेमकं काय विषय आहे? सर्व जवळ आहे थोडं. काही नाही, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 4 तारखेला आमच्या चुलती नात्याने आणि त्या गेवराई बस स्टँडहून मिसिंग झालेल्या आहेत. आणि मिसिंग झाल्याच्या नंतर आम्ही त्वरित पोलीस स्टेशन गेवराई येथे तक्रार केली. पण आजचा 1 महिना उलटून देखील काहीही पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलेलं नाहीये. छोटा आम्हाला एक पोलीस अंमलदार, छोटा पोलीस आमच्या तपासावर लावलेला आहे. तर आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की मागील 1 महिन्यापासून आम्ही सर्व कुटुंबातील सदस्य खूप परेशान झालेलो आहेत की आम्हाला आमची जी व्यक्ती मिसिंग आहे ती कोणत्या तरी हालतीमध्ये आम्हाला घरी आमच्या आणून द्यायला पाहिजे आणि प्रशासनाने आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आणि सहकार्य सतत भेटत नसल्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये त्यांचे पुत्र आहेत ते खूप परेशान झालेले आहेत आणि सर्वच लोक या ठिकाणी परेशान आहेत. तर प्रशासनाला माझी विनंती आहे की आम्हाला चांगला अधिकारी या ठिकाणी आमच्या तपासामध्ये आपण घ्यावा आणि आमची व्यक्ती आम्हाला ज्या परिस्थितीमध्ये मिळेल ती आम्हाला आणून द्यावी. खरं तर आपण सगळ्यांनी पाहिलंय की ज्या ह्यांच्या कुटुंबातून ह्यांच्या चुलती आहेत, ह्यांचं नाव किरण आहे आणि ज्यांचे बेपत्ता त्यांची आई झालेली आहे, त्यांची ते चिरंजीव आहे, त्यांचं नाव निलेश आहे. ह्यांच्या चुलतीचं आणि त्यांच्या आईचं मी तुम्हाला नाव सांगतो. आशाबाई भागीरथ लोणकर हे नाव आहे. वय 47 ते 48 वर्ष वय आहे आणि त्यांचा हा फोटो आहे. फोटो जवळून बघा. ह्या गेवराई बस स्थानक, बरोबर ना? गेवराई बस स्थानक इथून मिसिंग झालेलं आहे. तारीख ह्याच्यावर 4 नोव्हेंबरला, म्हणजे आता 1 महिना होत आला. 1 महिना होऊन गेला ना? 1 महिना झाले मिसिंग होऊन वगैरे, पण अजून कसल्याही प्रकारचा पोलीस प्रशासनाकडून तपास झालेला नाही. तपास तरी कसा होईल? कारण जे तपास करीत आहेत ते बीट अंमलदार आहेत, ते पोलीस कर्मचारी आहेत. ह्यामध्ये तपास करण्यासाठी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी पाहिजे, कमीत कमी पोलीस इन्स्पेक्टर पाहिजे किंवा डीवायएसपी लेवलचा अधिकारी पाहिजे किंवा कमीत कमी पीआय तरी पाहिजे. तेव्हाच आमच्या आशाबाई भगीरथ लोणकर आहेत त्यांचा तपास पूर्ण होईल. आता पाहू शकतात त्यांचं पूर्ण कुटुंब इथं बसलेलं आहे आमच्या सोबत आता. आणि ह्यांची एकच मागणी आहे, बरोबर आहे ना, की आमची आई कोणत्या पण अवस्थेमध्ये आम्हाला भेटली पाहिजे. आता म्हणजे एवढं वाईट वाटते सांगायला की अवस्था म्हणजे त्यांचं कसं म्हणणं आहे भैया, तुम्ही काय, तुम्हाला मागणी काय करायची जनतेला? माझी आई म्हणजे बोलतच नाही. नाही, भावनिक होऊ नका, आम्ही सगळे सोबत आहोत तुम्हाला. ते निलेश भाई आहेत, यांच्या आई मिसिंग झालेल्या आहेत, बेपत्ता झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ते बऱ्याच दिवसापासून मला, त्यांचे एक नातेवाईक आहेत महेश म्हणून, ते संपर्क करत होते. किरण भाई यांनी पण संपर्क केला. त्या संपर्क केल्यामुळे आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत, आमचा आवाज उठवणं काम आहे. पण एवढी जे जनता, हा नागरिक, हा प्रसार माध्यमातून आपण लोक पाहत आहोत, आपण लोणकर कुटुंबासाठी सर्वजण आवाज उठवतो आणि आपल्या आई, आपल्या भगिनी ज्या बेपत्ता झालेल्या आहेत त्यांना आपण शोधून काढायचं काम हे पोलीस प्रशासनाचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही एसपी साहेबांची भेट घेणार आहोत, पोलीस अधीक्षक साहेबांची, आणि त्यांना विनंती करणार आहोत की ज्या आमच्या बेपत्त्या झालेल्या आमच्या आशाबाई लोणकरताई आहेत, ह्यांना तपास करण्यासाठी, ह्यांना शोधण्यासाठी चांगले पथकं पाहिजेत. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की त्या आल्या मला त्यांनी एक सांगितलं, आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, आमचा आता व्यक्ती 1 महिना झालं गेवराई बस स्थानक मधून दिवसा ढवळ्या बेपत्ता झाले, तिथून हरवलेले आहेत. त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतात आहे का ना? हो, दिसतात. तुम्ही काय एका किती फुटेज मध्ये आलेत? एकाच आलेत का 2 आलेत? एकच आलेत ना? त्यांची एकच मागणी की फुटेज मधून गायब होऊन गेली कुठं. म्हणजे एकंदरीत पाहिलं जर पोलीस प्रशासनाला 1 महिना होऊन पण मागच्या 4 नोव्हेंबरला
बेपत्ता झालेले आहेत. तर बेपत्ता झालेली जे आपल्या ताई आहेत, भगिनी, महिला आहेत, ते 1 महिन्यानंतर पण पोलीस प्रशासनाला याची काहीच हिंट भेटलेली नाही. आणि तपास करणारे बीट अंमलदार आहेत. आम्ही बीट अंमलदारावर आमचं ऑब्जेक्शन नाहीये, त्यांचं कार्य पण चांगलं आहे, पण त्यांच्यापाशी तेवढी ताकद नाही, क्षमता नाही, पात्रता नाही की ते तपास घेऊ शकतात. ह्या तपासासाठी एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस निरीक्षक किंवा डीवायएसपी लेवलचा एक पोलीस उपाधीक्षक लेवलचा अधिकारी, स्तरावरचा अधिकारी पाहिजे तपास करण्यासाठी. आणि बऱ्याच 1 महिन्यापासून कुटुंब व्याकुळ झालेलं आहे, परेशान आहे, व्यथित आहे. त्यांचं वारंवार एक म्हणणं आहे, आमचा व्यक्ती जिवंत किंवा मयत द्या. मी तर ईश्वरचरणी, देवाचरणी प्रार्थना करतो. तुम्ही शेतकरी कुटुंब आहात, सर्वसामान्य कुटुंब आहात, आपल्या ताई, आमच्या चुलती काकू ह्या जिवंतच असणार आहेत. आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू, पण त्याच्यासाठी पूर्ण पोलीस प्रशासनाने सहकार्य करायला पाहिजे आणि चांगला तपास अधिकारी दिला पाहिजे. नाहीतर ह्याच्यामध्ये आम्ही चांगलं जन आंदोलन उभारू, असं लोणकर कुटुंबाला शब्द देतो. तुमची काय मागणी आहे का बोलायचं? काही नाही. आताच बाळा बांगर सर यांनी जे काय बोलला आहात, तर खरंच मला म्हणजे आम्हाला आता थोडा म्हणजे धीर वाटायलाय की सामाजिक कार्यकर्ते असणारे आमच्या बीड जिल्ह्यातीलच बाळा बांगर यांनी एक आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे की आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे त्यांनी की आम्हाला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी शोध मोहीम तुम्ही हाती घ्यावी. जर नाही केली तर आम्ही एक जन आंदोलन या ठिकाणी उभा करू. तशी वेळ पोलीस प्रशासनावर पण येऊ नये. त्वरित त्यांनी लवकरात लवकर सूत्र हलवावी आणि आमच्या चुलती, आमच्या नातेवाईकांना त्यांच्या परत देण्यात यावे असं मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो. पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला विनंती आहे, बीट अंमलदार यांच्या कुंजोत गेवराई पोलीस स्टेशन तपास आहे. गेवराई शहरामध्येच पोलीस स्टेशन आहे. तिथलच्या बीट अंमलदार पुन्हा तपास काढून हा तपास एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडे, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देण्यात यावी अशी आम्ही लेखी मागणी एसपी साहेबांकडे, पोलीस अधीक्षक साहेब पण करणार आहोत. आणि सर्व जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपल्या आशाबाई भगरीत लोणकर ह्यांचा तपास घ्यावा, कुठे आजूबाजूला दिसल्या वगैरे, तरी आम्ही सोशल मीडियातून फोटो वगैरे टाकतो. आशाबाई भगरीत लोणकर, वय 46 वर्ष, ह्या महिला 4 नोव्हेंबर रोजी गेवराई बस स्थानकावरून पंढरपूरकडे जात असताना हरवल्या आहेत. तरी कोणाला दिसल्यास खालील दिलेल्या नंबर क्रमांकावर संपर्क करावा. माहिती देणाऱ्यास योग्य इनाम देण्यात येईल. तुम्ही बक्षीस पण ठेवलेलं आहे. यांनी योग्य खूप मोठ्या रकमेचं बक्षीस पण ठेवलेलं आहे. जर आपल्या आशाबाई लोणकर कोणाला शोधल्या, सापडल्या वगैरे दिसल्या तर त्यांचा मोबाईल क्रमांक, संपर्क पण कुटुंबाचा टाकन. एकदा जवळून त्यांचा फोटो आपण पुन्हा एकदा बघा. आम्ही सगळे तुमच्या कुटुंबासोबत आहोत. माझ्यासारखे जेवढे सामाजिक कार्यकर्ते आहेत या लढ्यात आपल्या सोबत आहे. तुम्ही खचून न जाता आपण अजून पोलीस प्रशासनाकडे एकदा विनंती करू आणि आपल्या विनंतीला जर त्यांनी मान दिला नाही किंवा त्यांनी योग्य तपास केला नाही त्याच्यानंतर आपण आंदोलन उभारू. पण आशा आहे की पोलीस प्रशासन आपली दखल घेईल आणि आपल्या कुटुंबातल्या सदस्याला शोध घेईल. आणि आपण पण सर्व पाहतात, एक हात जोडून विनंती आहे यांच्या कुटुंबाचा सगळ्यांनी शोध घेण्यात यावे, यांच्या आशाबाई लोणकर जे आहेत.